चंडमुंड भंडारिणी जगदंबे ये, उद्दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे ये, मोरगावच्या मोरेश्वरा तू आशीर्वाद देण्यास ये, शिंगणापूरच्या महादेवा तू डोलायला ये आणि गोमांतकच्या म्हाळसा तू बुद्धी घेऊन ये. आज मी जिजाऊंचं चरित्र कथन करतेय ते ऐकायला ये. आपला महाराष्ट्र फार सुखी होता. आपल्या महाराष्ट्राला संस्कृतीचा पहिला परिसस्पर्श झाला ना तो श्रीरामांच्या चरणांचा. या दंडकारण्याचाच पुढे महाराष्ट्र झाला. महाराष्ट्र फार सुखी होता. ब्रह्मा इंद्रा वर्धा गोदा खळखळत वाहत होता तर सह्याद्री आणि सातपुडा निवांत पहुडले होते. पण अचानक घात झाला. नियतीनं आघातच केला. सन 1271 या महाराष्ट्राच्या वेशीवर घोड्यांच्या टापांचा खडखडाट झाला. धूळ उडली आणि देवगिरीच्या पायथ्याशी येऊन थडकली. त्यावेळेस महाराष्ट्राचा राजा होता राजा रामदेवराव. सुस्त होता, मस्त होता. राजानं कसं सावध असायला पाहिजे. हा राजा रामदेवराव या खिलजीला बिनशर्त शरण गेला आणि आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेला पहिला धक्का लागला. केवळ 8,000चं सैन्य घेऊन या अफगाणिस्तानातून चाल करून आला होता तो अल्लाउद्दीन खिलजी. या राजा रामदेवरावचा भाऊ शंकरदेव आणि त्याचा जावई हरपालदेव यानं या खिलजीचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. शंकरदेव लढाईत मारला गेला आणि हा हरपालदेव या खिलजीच्या हाती जिवंत सापडला. मग काय, या क्रूर खिलजीनं फरमान जारी केला, इसकी खाल खींच कर देवगिरी पर टंगा दी जाए. आणि या हरपाल देवाला जिवंतपणे असं सोलून काढण्यात आलं. त्याचा तो आक्रोश, त्याचं ते आक्रंदन बघून हा खिलजी खुश होत होता. जास्वंदासारखं लाल बुंद झालेलं हरपाल देवाचं शरीर या महाराष्ट्राच्या वेशीवर टांगण्यात आलं आणि आपल्या महाराष्ट्राचा तळपणारा शेवटचा हा निखारा तडफडत तडफडत विझला तो कायमचाच. मग काय, या महाराष्ट्राला कोणी वालीच उरला नाही. मग या खिलजीच्या सैन्याची पहिली नजर पडली ती महाराष्ट्राच्या अब्रूवर. महाराष्ट्रातल्या स्त्रियांचं सौंदर्य तारुण्य अपराध ठरू लागलं. सांज सकाळी कोणीही यावं तिच्यावर श्वापदासारखं तुटून पडावं, पण आवाज करायचा नाही. रडायचं तर मुळीच नाही, कारण रडायचं ते केवळ कुत्र्यांनी. विरोध करायचा नाही. जर केला तर त्या स्त्रीच्या डोळ्यात देखत तिच्या घरातील 5 वर्षाच्या आतील आणि 70 वर्षाच्या वरील पुरुषांची सरेआम कत्तल केल्या जायची. आई बहिणींना पळवून नेल्या जायचं. आणि इतिहासकार असं लिहितात की आमच्या लेखणीला सुद्धा शरम वाटेल असे अत्याचार आमच्या आया बहिणींवर घडू लागले. पारतंत्र्य आलं. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 300 वर्ष या महाराष्ट्राची केवळ लूट लूट आणि लूटच होत राहिली. स्वराज्य, स्वातंत्र्य, स्वधर्म या शब्दांचा उच्चार करणं सुद्धा दुरापास्त झालं. त्याच कालखंडात एक ठिणगी पडली, ती म्हणजे जिजाऊ. स्वराज्याच्या ध्यासानं पेटून उठलेल्या या वाघिणीनं असा सह्याद्रीचा छावा निर्माण केला ज्यानं 32 मण सोन्याचं हिंदवी स्वराज्याचं सिंहासन निर्माण केलं. लखुजी जाधव निजाम दरबारी 5000 मनसूबदार. माळोजी राजे भोसले हे सुद्धा निजाम दरबारी सरदार. माळोजी राजांचा पुत्र बाणेदार शहाजी यांच्याशी 10व्या वर्षी जिजा विवाहबद्ध झाली. आता जाधवांची कन्या भोसल्यांची सून झाली आणि निजामाची राजधानी दौलताबाद इथं राहण्याचा योग आला. जिजा हा उंबरठा ओलांडून या घरात आली काय? त्या निजामाचे एक एक अत्याचार कानी पडू लागले. घोड्यांच्या टापांचा खडखडाट व्हायचा. घरे पेटायची, किंकाळ्या उठायच्या. काय घडतंय काही उमगेच ना. दिवस, महिने, वर्ष गेले. आता हा संसाराचा प्रपंच ऐन तारुण्यात आला आणि जिजा आपल्या प्रासादात अस्वस्थ झाली.
तीनशे वर्ष अवघा मराठी मुलूक या पारतंत्र्यात चाच पडत आहे. जणू काही 12ही महिन्यांच्या अमावास्यांनी गराडा घातलाय. या मराठी मुलकाची भूमी त्या घोड्यांच्या टापांखाली कणते आहे, गारण गाते. आम्ही तलवार चालवतो कुणासाठी? त्या परकीयांची चाकरी आम्ही का करायची? झुंजीत झुंजणार आम्ही, मरणार आम्ही, मारणार आम्ही आणि गुळ खाणार तो हा बादशाह. छी, काय हे पारतंत्र्यातलं मुरदाड जगणं. हाच प्रश्न आमच्या बालवयात आम्ही आमच्या तीर्थरूपांनाही विचारला होता. कुणीच कसं लढत नाही, कुणीच कसं बंड पुकारत नाही. तेव्हा आमच्या तीर्थरूपांनी उत्तर दिलं, जिजा, मराठ्यांनी याच भूमीवर आसमंताकडे पाहून तुतार्या फुंकल्या. हर हर महादेवाच्या गर्जनेत ढाल तलवारी लढवल्या. पण आपला समाज एक संख नाही, तो विखुरला गेलेला आहे. जाती धर्माची उतरण खट्ट झाली आहे. पारतंत्र्याची चीड नाही, स्वातंत्र्याची ओढ नाही. जिजा, समाजास बांधून ठेवतो तो एक संघ स्वातंत्र्य विचार. आम्ही पुन्हा विचारलं, समाजास एक संघ करण्यास आम्ही काय करावं? पुन्हा आमच्या तीर्थरूपांनी शब्दांची जुळवाजुळव केली आणि उत्तर आलं, जिजा, जिथं रयतेचा छळ होतो, रक्ताचे पाट वाहतात, तिथे गवतालाही भाले फुटतात. याच भूमीवर सहस्त्र कोंबांना जगण्याचं स्फुरण देतो तो स्वातंत्र्याचा सूर्य. पण हा सूर्य सहजासहजी वर येत नाही. त्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो. मनगटात बळ आणून तलवारीचे वार करावे लागतात. या मुरदाड जनतेला जागा करावं लागतं. त्यांच्या हातात पेटत्या मशाली द्याव्या लागतात. एक एक शब्द आम्ही मनात साठवत होतो. लहान होतो आम्ही तेव्हा. पण आता मात्र पेटायचं. ठिणगी पडली की साम्राज्याची पायाभरणी होणार. सह्याद्रीच्या कडे कपाऱ्या, सिंधू सागराच्या लाटा, संत सज्जनांचे टाळ मृदंग त्या नियतीच्या गाभाऱ्यातील अदृश्य शिवशक्तीला आवाहन करीत आहेत. हे करवीर अंबे प्रगट हो, हे माहुर लक्ष्मी प्रगट हो, हे चंडमुंड भंडारिणी जगदंबे प्रगट हो, हे हिंदू धर्म रक्षिणे प्रगट हो, प्रगट हो. दार उघड बये तू, दार उघड बये, दार उघड बये तू, दार उघड बये तू, दार उघड बये, दार उघड बये तू, दार उघड बये तू, दार उघड बये, दार उघड बये तू, दार. जिजाऊंची ती आर्त हाक. आणि खरंच त्या जगदंबेच्या मंदिराचं दार थोडं किणकिणलं. त्या ज्योतीचा मंद प्रकाश जीवच्या चेहऱ्यावर पडला. आणि आता शिवाईच्या कृपेनं जिजा गरोदर होती. असं म्हणतात की गरोदर स्त्रीची मानसिक आणि शारीरिक अवस्था कशी आनंदी आणि सुदृढ असायला हवी. पण जिजाचं काय सांगावं. आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की शहाजी राजांच्या मागे शत्रू लागलेला आहे. पुण्याच्या जहागिरीवरून गाढवाचा नांगर फिरवला गेलेला आहे. सासर उद्ध्वस्त झालेला आहे. आणि माहेरचं तर काय सांगावं. लखुजी जाधव निजाम दरबारी असताना निजामाने अपमान केला म्हणून आदिलशाहीत जाऊन मिळाले. आदिलशहानी अपमानच पदरी केला म्हणून मोगलांना जाऊन मिळाले. मोगलांनीही अपमानच केला म्हणून पुन्हा निजामाशी एकनिष्ठ होण्यासाठी आपल्या 3 पुत्रांसोबत निजाम दरबारात आलेले आहेत. हा निजाम अत्यंत पाताळ यंत्री. हा काहीही न बोलता असा भर दरबारातून निघून गेला. भर दरबारातून त्या निजामाचं असं उठून जाणं याचा अर्थ लखुजी जाधवांना उमगला नाही.
पण त्या दरबारात उपस्थित असलेल्या प्रत्येक सरदाराला याचा अर्थ कळला. साप 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 तलवारी निघाल्या, गार 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 फिरल्या, सपासप सपासप तलवारीचे वार झाले आणि काही क्षणात तिथे फक्त रक्त रक्त रक्त, मांस आणि चिखल. लखुजी जाधव आणि त्यांचे 3 पुत्र यांची निजाम दरबारी निर्घृण हत्या झाली. हा दिवस होता रक्षाबंधनाचा. नियतीनं जिजाऊंनाही भेट दिली होती. हेच दुःख काही कमी होतं तर जिजाऊंची जाऊ गोदावरी नदीवर स्नानास गेली असताना महावत खानानं तिला पळवून नेलेली आहे. आता परिस्थिती अशी निर्माण झाली की निजामाचे अत्याचार उंबरठा ओलांडून जिजापर्यंत पोहोचतात की काय. आपल्यासारखी एखादी साधारण स्त्री असती तर गडावरून उडी मारून आत्महत्याच केली असती. पण जिजा खंगली नाही, ती खचली नाही. ती सूर्यनारायणाला आणि त्या जगदंबेला एकच विनवणी करत होती. हे सूर्यनारायणा, तू जर माझ्या पोटी जन्म घेणार असशील तर ये, आणि हे जगदंबे, तू जर माझ्या पोटी जन्म घेणार असशील तर 10 हातांचं बळ घेऊन खरं निर्दालन करायला येणार असशील तर ये, अन्यथा मला पुत्र पुत्री नको. आणि ह्या जगदंबेच्या आशीर्वादानं जिजाऊंना पुत्ररत्न प्राप्त झालं. खरं बघितलं तर जिजाऊंनी 6 अपत्यांना जन्म दिला. 4 मुली आणि 2 मुलं. त्यांच्या 4ही मुली दगावल्या. मोठा मुलगा संभाजी शहाजी राजांसोबत होता आणि आता पुन्हा हे पुत्ररत्न प्राप्त झालं. शिवनेरीवर साखर वाटल्या जाऊ लागली. यावेळेस जणू काही सह्याद्रीला पुत्र झाला, शिवनेरीला पुत्र झाला, साऱ्या महाराष्ट्राला पुत्र झाला. गडावर साखर वाटल्या जात होती. एक घे 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 साखर घे साखर घे साखर घे. ए सखू, सांग न ग काय झालंय आऊसाहेबासनी. मुलगा मुलगा झाला आऊसाहेबासनी आणि तर केस तू. हा मग खाजगीत आहे मी आऊसाहेबांच्या. चल घे घे साखर घे. आरो देवा, त्या गोंधळ्याला सांगायचं राहिलं. ए गोंधळ्या, ये गडावर, गोंधळ घालायचं हाय, ये लवकर. उद 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 उद. काय उद उद करते, लाव जोर चांगला. आई तुळजा भवानीच्या नावानं चांग भलं. उद उद उद. गोंधळाला ये गंबे, गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये. हे कपरायचो, हाऊसाहेब आले असते, हाऊसाहेब आले. यावं यावं हाऊसाहेब. सखू, ते शिवाईच्या कृपेनं झालेल्या या बाळाचं काय ग नाव ठेवावं. शिवा. हा आऊसाहेब, शिवा 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 शिवा. शिवा शिवा. हा आऊसाहेब, शिवा, तो करतोय बिवा. शिवा शिवा शिवाई. आऊसाहेब, मुलगी नाही मुलगा आहे. शिवा शिवा शिवाई. शिवाजी. वय 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 वय, जमलंय आऊसाहेब. शिस्त, वात्सल्य न जिद्द म्हणजे शिवाजी. टक पाडण्यात द्याच हो का. शिवाजी. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. ओ झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. ओ झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. स्वातंत्र्य हवे, नको गुलामी जीणे. स्वातंत्र्य हवे, नको गुलामी जीणे. हे असले लाजिरवाणे, रुद्राचा तांडव तू मांडावा. रुद्राचा तांडव तू मांडावा. यवनी यमसदनी धाडावा. हे स्वप्न पुरे कर म्हणे जिजाऊ माता. हे स्वप्न पुरे कर म्हणे जिजाऊ माता. तू हो
होशील भाग्य विधाता, तू होशील भाग्य विधाता. तसं बघितलं तर शहाजी राजांनी सुद्धा दोनदा स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला होता. अपयश आलं. पुन्हा निजाम दरबारी सरदार म्हणून रुजू झाले. हा निजाम अत्यंत पाताळ यंत्री. यांनी शहाजीला सरदार म्हणून रुजू केलं, पण कुठं? कर्नाटकात. सततच्या मोहिमेवर असल्यामुळं काही महिन्यांच्या कालावधीनंतर जिजाऊ आणि बाळराजांच्या भेटीस शहाजीराजे गडावर आले. आऊसाहेब आऊसाहेब, राजे आलेत, राजे. काय? राजे आलेत? राजे यावं एवढी धामधूम होती तरी आलात. खूप समाधान वाटलं. बाळराजे दिसतात आमच्यासारखे, पण जाणार अगदी आईच्या वळणावर. बाळबुद्धीचं पाणी ते, जवळच्या वळणावर जायचं. सावध राहावं राणी सरकारांनी. असल्या अंजनांना स्वकीयांचे डोळे तिजातात, पण मत्सरी असूयेनं गुजबुजलेल्या शत्रूंचे डोळे फाटतात. म्हणून का सद्गुण सोडून द्यायचे? जमलं तर स्वप्रयत्नांना बादशाही फिरवावी. राणी सरकार, बाळराजांच्या पुढील जन्मदिवशी आम्ही आमची तलवार पुजायला देऊ. हो, पुजू ना. तलवारच काय, गुलामीही पुजू. वर्षोनवर्षाची. राणी सरकार, आमचा पुत्र गुलाम नाही. राजे, अवघा हिंदुस्थान पारतंत्र्यात आहे. आपण करणार तरी काय? आपण सरदार, जहागीरदार, पण सत्व विकलेले. फार कठीण बोलता तुम्ही. राणी सरकार, आमच्या मनाला एक खंत आहे. यावेळेस आम्ही गडावर आलो तेव्हा आपण ओवाळलं नाहीत आम्हाला. राजे, आमच्या हातून आपला कधीच अवमान होणार नाही याची खात्री बाळगावी. पण आपण पूर्वी आला होता तो स्वातंत्र्य वीर म्हणून. या उमेदीचा एकही माईचा लाल नव्हता जो परकीयांविरुद्ध बंड पुकारेल आणि स्वराज्याचा झेंडा रोवेल. पण आपण स्वराज्याचा उद्घोष केला. स्वातंत्र्य किती काळ आलं गेलं प्रश्नच उद्भवत नाही. मग काय करायला हवं होतं आम्ही? निदान त्या निजामाची गुलामगिरी पुन्हा पत्करणे नको आमचा नाईलाज होता. आणि एवढीच खंत असेल तर तुमचे तीर्थरूपही गुलामीतच होते ना. तुमच्या आऊसाहेबांनी कधी त्यांना ओवाळलंच नाही का? ओवाळलं ना, अवश्य ओवाळलं. कारण आमच्या आऊसाहेबांनी स्वातंत्र्याची चव कधी चाखलीच नाही. पण ज्यांनी स्वराज्याची मीठ भाकर एकदा खाल्ली त्यांना पारतंत्र्यातला साखर भातही गोड लागत नाही. राणी सरकार, आम्हाला तुमची गरज आहे. एक सल्लागार म्हणून आम्हाला तुम्ही हवे आहात. आम्ही तिथं, तुम्ही इथं. राजे, विवाहाचं बंधन हे अतूट सहवासाचं नातं हे जाणतो आम्ही. पण जिथे आम्ही जीवाची पर्वा केली नाही तिथे जीवनाशी द्रोह कसला? राणी सरकार, फार मोठं स्वप्न पाहताय तुम्ही. स्वप्न? होय, स्वप्नच. आई वडिलांची ईर्ष्या, वडिलांचा पराक्रम आणि त्या जगदंबेच्या कृपेनं आपण पाहिलेलं स्वप्न मी शिवबाच्या हातून पूर्ण झालेलं पाहिजे. आणि भोसल्यांची भवानी आमची जुबान राखेल यावर विश्वास आहे आम्हाला. जगदंब, जगदंब. जिजाऊंना हे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं खरं, पण ते एवढं सोपं होतं का? अहो, 1.5-2 लाखाची फौज सहज उभा करू शकेल असा आदिलशहा होता. गोवळकोंड्यात कुतुबशहा होता. जंजिऱ्यात सिद्धी होता. आणि अवघ्या हिंदुस्थानाला तळहातावर नाचवेल असा दिल्लीत बादशहा शहाजहान होता. पण आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशानं जिजाऊनं या बाल शिवाजीला रामायण महाभारताच्या कथा सांगायला सुरुवात केली. आणि एकदा 7-8 वर्षाचे शिवाजी खेळता बागडता जिजाऊंच्या प्रासादात आले.
आऊसाहेब, आम्ही मोठे होणार, आमच्या आजोबांसारखे, काकांसारखे, मामांसारखे, बाबांसारखे. शुभा, म्हणजे तुम्ही त्या सुलतानाचे मुजरेबाज हुजरे होणार? जगदंब. शुभा, त्या सुलतानाच्या दरबारात जाल तर शपथ आहे तुम्हाला. शुभा, हा सुलतान कोण? आपल्याच भूमीची आपल्याला वितभर भीक घालणारा हा सुलतान कोण? शुभा, गेली 350 वर्ष या सुलतानानं काय थैमान घातलंय ठाऊक नाही वय तुम्हाला? गेली कित्येक वर्षांच्या आया बहिणींच्या किंकाळ्या एकत्र केल्या तर भ्रमण ग्रहातील ग्रहांचा ध्वनी देखील फिका ठरेल त्यापुढं. गेले कित्येक वर्षांच्या आया बहिणींचे अश्रू एकत्र केले तर ज्वालामुखीच्या पोटातून निघालेला लाव्हा रसही शीतल ठरेल त्यापुढं. शुभा, आमच्या मनाच्या गाभाऱ्यात आम्ही काही गोष्टी इतक्या गाढून टाकल्यात की काळीच फाटून येईल अशी भीती वाटते. आज आम्ही आमच्या जीवनातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. शुभा, आमचा विवाह झाला तेव्हा आमचे तीर्थरूप लखुजी जाधव आणि तुमचे तीर्थरूप शहाजीराजे निजाम दरबारीच होते. सारी मराठेशाही त्या निजामाची हाजी हाजी करत होती. त्या निजामाचा दरबार भरला होता. पालखीचा मान लखुजी जाधवांचा, घोड्यांचा मान भोसल्यांचा आणि हत्तीचा मान खंडाकळे यांचा. पण काय झालं कुणास ठाऊक, त्या निजाम दरबारातली गर्दी बघून खंडाकळ्यांचा हत्ती बिथरला, उधळला, सोंडेनं फेकी तो माणसांना, पायानं तुडवी तो माणसांना, रक्ताचा सडा सांडू लागला, हाहाकार माजला. बातमी कळाली आमचे बंधू दत्ताजी जाधवांना. दत्ताजीनं रोखण्यासाठी त्या हत्तीवर मारा सुरू केला. एवढ्यात शहाजीराजांचे चुलत बंधू खिळोजीराजे भोसले आणि संभाजी तेथे आले. खिळोजी ओरडत होते, दत्ताजी, हत्तीला मारू नका, पुन्हा सांगतो, हत्तीला मारू नका. पण एवढ्यात दत्ताजीनं प्रचंड तलवारीचा वार केला आणि त्या हत्तीची सोंड छाटली. चित्कारत तो हत्ती खाली कोसळला. सहन झालं नाही संभाजी राजांना. संभाजीनं सपकन तलवार काढली, गार 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 फिरली, एक वार केला आणि क्षणात धारातीर्थी पाडलं दत्ताजीला. एवढ्यात तिथे आमचे तीर्थरूप लखुजी जाधव आले. संतापाच्या भरात तलवार काढली, गार 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 फिरली, एक वार केला आणि खलास केला संभाजीला. 2 तरणीबाज मुलं, उसळत्या रक्ताची फुलं उमलल्या आधीच खुरडल्या गेली. एवढ्यात तिथे तुमचे तीर्थरूप शहाजी राजे आले. लखुजी जाधवांना संतापाच्या भरात त्यांच्यावरही तलवारीचा वार केला. सपकन वार दंडावर बसला. चिरकांडी उडाली रक्ताची. आम्ही ओरडलो, राजे. आणि एवढ्यात त्या निजामाचा आवाज आला, खामोश, ये क्या तमाशा लगा रखा है. आमच्या डोळ्यात देखत मराठ्यांचे मुडदे पडत होते. पण त्या निजामाला केवळ तमाशा वाटत होता. आम्हाला तर काही उमगीच ना. एकीकडे आमचे पिता, एकीकडे आमचं कुंकू. पण त्या दिवशी विशुद्ध मैत्रीत जोपासला गेला तो केवळ अहंकार. भोसले रडले संभाजी करता, जाधव रडले दत्ताची करता. पण आम्ही कुणासाठी रडावं? सख्या भावासाठी की सख्या भावासारख्या असलेल्या त्या दिरासाठी? शुभा, कर्तव्य भावनेतून आम्ही त्या भावनेवर मात केली. शुभा, तुम्ही भ्रूपती व्हावं, नृपती व्हावं, छत्रपती व्हावं अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणूनच तुळजा भवानीनं तुम्हाला आमच्या पोटी जन्माला घातले. खुद्द विश्वामित्र आहात तुम्ही. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची धमक तुमच्या मस्तकात आणि मनगटात आहे. आणि हे मस्तक तुम्ही त्या सुलताना पुढे झुकवणार नाही शुभा, नाही. आणि हे मनगट तर त्या सुलतानाला मुजरा करण्यासाठी निश्चितच नाही. शिवबा,
तुम्ही हिंदवी स्वराज्याची पदस्थापना करा. आमचा आणि तुळजा भवानीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. जगदंब जगदंब. आता शिवाजी 14 वर्षांचे झाले. कर्नाटकामध्ये जिजाऊला आणि शिवाजीला शहाजी राजांनी बोलावून घेतलं होतं. जिजाऊंची ती तडफड, ती तगमग ते बघत होते. आणि यावेळेस मात्र त्यांनी पुन्हा विचार केला की स्वराज्याचं बंड पुकारायचं, पण कुठं? सह्याद्रीच्या खोऱ्यातच. म्हणून 14 वर्षाच्या शिवाजीला त्यांनी पुण्याची जहागिरी सुपूर्द केली. अर्थातच सारा राज्यकारभार बघण्याची वेळ जिजाऊंवर आली. त्यावेळी पुण्याची परिस्थिती अतिशय भीषण होती. या आदिलशाहीच्या फौजा 4ही वेशीवरून पुणे शहरात दाखल झाल्या. घरे पेटली, किंकाळ्या उठल्या. तुटक्या वाहन फुटक्या कवड्यांची तोरणं या शहरात बांधली गेली आणि भली मोठी एक पहार भर चौकात रोवून या आदिलशाहीच्या फौजा विजापुरात निघून गेल्या. उरलं फक्त कुत्र्यांचं रडणं आणि खारी गिधाडांचं आकाशात फिरफिरणं. आणि अशा परिस्थितीत जिजाऊ शिवाजीला घेऊन पुणे शहरात दाखल झाल्या. शिवा, ती पहार पाहिली? मुरारपंत जगदेवानं रोवली ती पहार. जा शिवा, उपटा ती पहार आणि फेकून द्या ती वाहन. द्या रयतेला भरवसा, द्या रयतेला आता तुमची ओळख. जा शिवा. शाब्बास शिवबा, शाब्बास. बाजी काका, जोधा हल आणि फिरवा नांगर या भूमीवरून. तेवढ्यात आवाज आला, आऊ साहेब, आऊ साहेब, थांबा. कोण? भटशास्त्री, तुम्ही? आहो आऊ साहेब, ही भूमी नांगरण्यासाठी आणि कसण्यासाठी निषिद्ध आहे. निर्वंशास पात्र ठराल. होय तर मग या भूमीचं करायचं काय? तुम्हाला दान दिली तर स्वीकाराल? आहो आहो साहेब, ही भूमी आम्हाला दान मिळाली तर या भूमीचे भाग्य उदयास येणार. होय तर पण तुम्ही निर्वंशास पात्र ठराल त्याचे काय? आहो आहो साहेब, आम्ही भूदेव नाही का? तुम्ही भूदेव? मग आम्ही काही जनावर आहोत? कोणासमोर शास्त्राचे घोडे नाचवता? आऊ साहेब, खमोश. एकानं धार्मिक दहशतवाद पसरवायचा आणि दुसऱ्यानं तो पोसायचा आणि यात भरडल्या जाते ती रयत. याद राखा, त्या मुरारपंत जगदेवानं आमच्या भूमीवरून गाढवाचा नांगर फिरवला तरी त्यावरून सोन्याचा नांगर फिरवण्यास समर्थ आहोत आम्ही. शिवबा, जोधा हल आणि फिरवा नांगर या भूमीवरून. चला शिवबा, रोवा पाया स्वराज्याचा. या भूमीवरून हा सोन्याचा नांगर फिरवण्यात आला. या नांगरतानाच, भूमी नांगरताना गणरायाची मूर्ती सापडली. विधिवत जिजाऊंनी त्या गणरायाची स्थापना केली. तोच पुण्याचा आजचा कसबा गणपती. आता शिवाजी 14 वर्षांचे झाले आणि आदिलशाहीला खीळ बसू लागली. लाथा बुक्क्यांचे प्रहार सहन करत उभा असलेला सह्याद्री आता कडकडला होता. दाही दिशा थरारल्या. कालपुरुषालाही कांठळ्या बसल्या आणि जनशक्ती शिवशक्तीचा हा प्रचंड नरसिंह या सह्याद्रीच्या स्तंभातून आता प्रकट झाला. जय भवानी जय शिवाजीचे नारे दुमदुमू लागले. एक एक किल्ला शिवाजी गिळंकृत करत चालले होते. पुरंदर गेला, वज्रगड गेला, मुरुंबदेव गेला, त्याचा राजगड झाला, रायरी गेला, त्याचा रायगड झाला, कोंढाणा घेतलाच होता, पन्हाळगड घेतला. तब्बल 50 किल्ले शिवाजींनी स्वराज्यात सामील करून घेतले. आदिलशहानी कपाळाला हात मारून घेतला होता. हाच आदिलशहा 10 वर्ष अर्धांगवायूने आजारी होता. पुढे तो मृत्यू पावला. त्याचा मुलगा आदी आदिलशहा लहान असल्यामुळे या आदी आदिलशहाची आई राज्यकारभार बघू लागली.
तिला म्हणत असत बडी बेगम. या बडी बेगमनं दरबार भरवला, मध्यभागी पैजेचे विडे ठेवले आणि तिने घोषणा केली, कौन ला सकता है सीवा को, जिंदा या मुर्दा? जो सीवा को लाएगा उसे मुगल सल्तनत में वजीर आलम बना दिया जाएगा. खरं तर ही घोषणा झाली ना तेव्हा एकाही सरदाराचं धाडसच होईना. पण एवढ्यात एक धिप्पाड सरदार उभा राहिला, ज्याची कारकीर्द ज्यांनी कधीही पराभव पाहिला नाही. नाव अफजल खान. या खानानं हा पैजेचा विडा उचलला आणि यांनी घोषणा केली, मैं लाऊंगा सीवा को, इंशाअल्लाह दख्खन पर भी हमारी पताका फहरेगी. आणि या खानानं शिवाजींना एक खलिता धाडला की तुम्ही वाईस भेटायला या. हा खलिता शिवरायांपर्यंत पोहोचला आणि शिवराय जिजाऊंशी सल्ला मसलत करण्यासाठी जिजाऊंच्या प्रासादात आले. शिवा, ज्यानं तुमच्या तीर्थरूपांच्या हाती बेड्या घातल्या, ज्यांच्यामुळे आमचा एक पुत्र आम्हाला गमवावा लागला, त्यांच्या मगर मिठीत मी तुम्हाला कसं लोटू? पण जे हात जगदंबेपर्यंत पोहोचले, ज्यांनी शिवालय तोडलं, त्यांच्या मनसुब्यांना रोखलं नाही तर अनर्थ होईल हे जाणतो आम्ही. शिवा, त्या खानानं तुम्हाला वाईस बोलवलं. वाईस जाणे नाही, त्याला जावळीत बोलवावं. काय शिकलात या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून? सावस टप्प्यात नसताना शिकारी सुद्धा झेप घेत नाही. आम्ही स्वतः खानास जावळीत येण्याचं निमंत्रण देऊ. खानाच्या अहंकारास फुंकर घातली तर खान जावळीत येणार हमखास. पण एक लक्षात ठेवा, खानाच्या सैन्यातील जर कुणी हतियार खाली टाकलं तर त्यांना मारू नका. पण जे हात हतियार उगारतील त्यांना राखू नका, कापून काढा. शिव, मुसलमान आमचा शत्रू नव्हेच. स्वराज्याला खीळ घालतो तो आमचा शत्रू. तुमच्याही फौजेत नूरखान बेन आणि 700 पठाण आहेतच ना. त्यांनीही स्वराज्याकरता शमशीर हाती धरलीच. शिवबा, याकडे आवर्जून लक्ष द्या की तुमचे मावळे धर्मभेद करणार नाहीत. तुम्ही केवळ आमचे पुत्र नसून या मराठी मुलखाचा स्वाभिमान आहे आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परतेल यावर विश्वास आहे आम्हाला. जगदंब जगदंब. औसाहेब 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 औसाहेब, मोहीम फते झाली. खानाचं मुंडक पाठवले राजांनी दर्शनासाठी तुमच्यासाठी. काय शिवबा, ऋण फेडलं शिवबा, ऋण फेडलं. या खानाचं शीर गडावर आलं आणि आमच्या तीर्थरूपांनी आम्हाला सांगितलेला एक प्रसंग झर्रकन डोळ्यासमोर आला. ज्या आदिलशाहीतून हा खान आला होता त्या आदिलशहाच्या पणजोबानं रामरायाचं शीर त्या विजापूरच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या मोरी लगत वसवलं होतं. जगदंब जगदंब. पण तरी देखील त्याच आदिलशाहीतून आलेल्या या खानाचा असा अपमान करू नका. आपल्या संस्कृतीला शोभायचं नाही ते. रामानं रावणाचा वध केला पण त्याच्या मृतदेहाची विटंबना कधीच केली नाही. कृष्णानं कंसाचा वध केला, जरासंधाला मारलं, शिशुपालाचं हनन केलं पण त्यांच्या मृतदेहाची विटंबना कधीच केली नाही. त्या खानाचा शीर गडाच्या कोनाड्यात ठेवा, धूप दीप जाळा त्याच्यासमोर. जिवंत होता तोवर स्वराज्याचा वैरी, मृत्यूनंतर वैर संपत. जगदंब जगदंब. प्रतापगडाच्या विजयानंतर
शिवाजी राजांनी थेट मजल मारली ती कोल्हापूर पर्यंत. पण पन्हाळगडावर फाजल खान आणि सिद्धी जोहर यांनी वेढा घातला आणि 4 महिने शिवराय नजरकैद होते. इतिहासाची पानं आपण जर चाळली तर याही काळात जिजाऊंनी अगदी संवेदनशीलरित्या कारभार म्हणजे राज्यकारभार बघितलेला आपल्याला दिसतो. पुढे पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे कूच करताना घोडखिंडीचा तो पावन इतिहास घडला. जगदंबे, माझा शिवबा परत येईल तेव्हा आनंदाश्रू दाटतील या डोळ्यात, पण त्याला दुःखाची किनार असेल ग. आऊसाहेब, शिवबा, 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 तुम्ही आमच्या डोळ्यात देखत असे उभे आहात, पण आपल्या रयतेच्या प्रत्येक मातेच्या नशिबी हा प्रसंग नाही रे. आमच्या कानावर वार्ता आली आहे. रायगडाच्या तटबंदीसारखी स्वतःच्या देहाची तटबंदी करून झुंजारले ते आमचे बाजी प्रभू देशपांडे. स्वबळावर शत्रू तुटून पडत असेल, हजारो तलवारीचे वार होत असतील, रक्ताचं अर्य वाहत असेल, त्यावेळेस तर प्रत्यक्ष सूर्यनारायणालाही हा प्रश्न पडला असेल, कधी रे संपणार हे रण, कधी रे संपणार. पण आमचे बाजी खिंड पावन करून गेले. तो शिवा नावाचा साधारण मावळा तुमच्या अंगावर एकही ओरखडा उमटू नये म्हणून हसत मुखात गनिमाच्या हाती मान दिली. शिवबा, त्याच्या बलिदानानं तुमच्या शरीरावर नाही ओरखडा उमटला, पण त्याचा मृत्यू खोल जखम करून गेला. शिवबा, या ओल्या राहणाऱ्या जखमाच तुमची प्रेरणा ठरो. तुम्ही या प्रजेचे राजे झाला तरी प्रजेचे सेवक म्हणून तुमची सेवा रुजू हो, एवढीच आस या मातेला, एवढीच आस या मातेला. जगदंब, जगदंब. पुढे सुरतची लूट हा इतिहास मोठा रक्तरंजित आहे. पुरंदरचा तह, आग्र्याहून सुटका, एक एक चित्त थरारक घटना घडतच होत्या. याच काळात शहाजी राजांचा सुद्धा मृत्यू झाला. त्याही दुःखातून जिजाऊ सावरल्या. याच काळामध्ये शिवाजी राजांचे व्याही बजाजीराव निंबाळकर यांनी मुस्लिम धर्मात धर्मांतरण केले. पुढे त्यांना पश्चाताप झाला म्हणून जिजाऊच्या सांगण्यावरून शिवाजींनी पुन्हा बजाजीराव निंबाळकरांना हिंदू धर्मात सहभागी करून घेतलं. पण दाक्षिणात्य पंडित लोकांना हा त्यांचा निर्णय मान्य नव्हता आणि शिवरायांनाच बहिष्कृत करण्याचा बेत ते ठरवू लागले. आणि ही वार्ता गडावर येऊन धडकली. आऊसाहेब, 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 अगं काय झालं? आऊसाहेब चला, आऊसाहेब, अगं काय झालं? आऊसाहेब, आऊसाहेब, आपले शिवाजी काय झालं शिवरायांना? त्यांना 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 बहिष्कृत करण्याचा बेत ठरतोय, बेत ठरतोय. अगं मी आता मंदिरात चालली आहे. चल चल आपण. आऊसाहेब, आऊसाहेब चला. अगं मी मंदिरात चालली आहे. चल चल बघूया कोण काय म्हणतंय. अरे वा, मराठा, ब्राह्मण सगळे अगदी एकत्र. माझ्या शिवबानं महाराष्ट्राचं आनंद भुवन केलंय. तुमच्या शिवाजीला इथे बहिष्कृत करण्याचा बेत ठरतोय. माझ्या शिवबाला बहिष्कृत? काय चुकलं त्याचं? बजाजीराव निंबाळकरांना त्यांनी हिंदू धर्मात सहभागी करून घेतलं. शिवरायांना धर्माला हात लावायचा अधिकार नव्हता. धर्म धर्म म्हणायला राहिला होता कुठं? माझ्या शिवबामुळं हिंदू धर्म जगला.
माझ्या शिवबामुळं महाराष्ट्र जगाला माहीत झाला. आपल्याच लोकांना आपल्या धर्मात सहभागी करणं ही राष्ट्रसेवा आहे, ही देशसेवा आहे. हे जेव्हा तुमच्यासारख्यांना उमगेल तेव्हाच महाराष्ट्राचं आनंद भुवन होईल, तेव्हाच महाराष्ट्राचं आनंद भुवन होईल, तेव्हाच होईल. शिवबा, राजाने करावा राजधर्म, क्षात्री करावा क्षात्र धर्म, अवघा देव मस्तकी धरावा आणि हलकल्लोळ करावा धर्म संस्थार्पणार्थाय. शिवबा, राजाने करावा राजधर्म, क्षात्री करावा क्षात्र धर्म, अवघा देव मस्तकी धरावा आणि हलकल्लोळ करावा धर्म संस्थार्पणार्थाय. देव देश आणि धर्मासाठी तुम्हाला राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल. त्या अर्जुनाचा मूढ निवाळण्यासाठी भगवंतांनी गीता सांगितली, पण तुमचा मोह पाडण्यासाठी आम्ही आमची ममता सांगतो. आज देव धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी तुम्हाला राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल. हीच महाराष्ट्राची मर्जी आणि ही श्रींची इच्छा. ढोल ताशांचा ढणढणाट झाला, सनईचे मंद स्वर निनादले. आपली स्वराज्याची संकल्पना पूर्ण झालेली बघून शिवरायांचं ते छत्रपतींचं रूप डोळ्यात साठवून घेतलं आणि राज्याभिषेकाच्या बरोबर 12व्या दिवशी जिजाऊंनी आपल्या या जीर्ण शीर्ण शरीराचा त्याग केला. मी असं म्हणणार नाही की जिजाऊंचा मृत्यू झाला. आपली स्वराज्याची संकल्पना पूर्ण झालेली बघितली, शिवरायांचं ते छत्रपतींचं रूप डोळ्यात साठवून घेतलं आणि जिजाऊ स्वर्गाच्या सिंहासनावर स्वाभिमानानं आरूढ झाल्या आणि आजही शब्द निनादतायत. जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ. नेशनल हैंडलूम कंज्यूमर एक्सपो 24, बनारसी सिल्क साड़ी, कोलकाता साड़ी, जयपुरी वन पीस, खादी कॉटन शर्ट, खादी कुर्ती, फैंसी ज्वेलरी, स्टोन ज्वेलरी, वेस्टर्न टॉप, टेराकोटा पॉट, बैम्बू वर्क. प्रदर्शनी दोपहर 3 बजे से रात 10 बजे तक. दुर्गा देवी ग्राउंड बिसाइड मनीष नगर अंडरपास, ऑपोजिट होटल एयरपोर्ट सेंटर पॉइंट, उज्जवल नगर, नागपुर.